नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर. आपण इथे बघतो आहोत महाराष्ट्र भूगोल आणि त्याच्यामध्ये काय म्हणून सांगा स्थलांतर या चॅप्टरवरील सर्वच्या सर्व प्रश्न आणि आयोगाचे झालेले प्रश्न आणि काय सांगा मॉडेल क्वेश्चन सगळेच्या सगळे आपण काय सांगा बघणार. तर इथे लक्ष द्या प्रत्येकानं. हे बघत असताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पाया ठिकाणी इथे आपण असं लक्षात घेऊ काय म्हणून सांगा स्थलांतर. लक्ष द्या, इथे काय म्हणून सांगा स्थलांतर. तर हे बघा स्थलांतर याचा अर्थ होतो एका ठिकाणावरून एखादी व्यक्ती किंवा एखादा व्यक्ती समूह निघून जाणे आणि त्याच्यावरचे सर्व प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा इथे पहिली डेफिनेशन तेच दिलेली आहे की एखाद्या देशातील व्यक्ती आणि व्यक्ती अथवा व्यक्ती समूह जेव्हा त्याच देशात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करते तेव्हा त्यास रिकामी जागा स्थलांतर म्हणतात. म्हणजे त्याच देशातून त्याच देशामध्ये. याचा अर्थ काय होईल सांगा, अंतर्गत स्थलांतर. ऑप्शनवरूनही उत्तर काढता येतं आपल्याला. लक्ष द्या, असं सक्तीचं म्हणजे जबरदस्तीने केलेलं स्थलांतर ते नाही आहे. नंतर आंतरराष्ट्रीय म्हणजे आपण काही देश सोडून गेलेलो नाही आहे आणि वरीलपैकी एकही नाही असं होणार नाही. म्हणून उत्तर काय येईल सांगा, अंतर्गत स्थलांतर हे तुमचं या ठिकाणी काय सांगा आन्सर होईल असं लक्षात घ्या. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, या ठिकाणी काय म्हणते, स्थलांतराने काय परिणाम होतात. लक्ष द्या, काय परिणाम होतात. तर लिंग गुणोत्तर बदलते, बरोबर आहे. मुंबईसारख्या ठिकाणी जर समजा आपण गेलो तर त्या ठिकाणी काय होईल, पुरुषांची संख्या वाढेल. पुरुषांची संख्या खूप वाढल्यामुळे काय सांगा स्त्रियांची संख्या कमी होईल, म्हणजे तिथलं लिंग गुणोत्तर बदलेल. म्हणून मग काय सांगा लिंग गुणोत्तर बदलते. हा एक कंटेंट. आर्थिक परिणाम होतो, जे काही आर्थिक रिसोर्सेस आहे त्याच्यावर प्रेशर बनतो, ताण बनते, हेही बरोबर आहे. ठीक आहे. जन्म व मृत्यूदर काय सांगा बदलतो, कारण कुठेही आपण स्थलांतर करून जर गेलो तर त्या ठिकाणी सर्व कुटुंब घेऊन जात नाही. म्हणून जन्मदरामध्ये मृत्यूदरामध्ये काय होतो, फरक पडतो. हे लक्षात घ्या. म्हणजे आपलं काय होईल, वरीलपैकी सर्व असं काय सांगा उत्तर राहील. कोणते परिणाम होतात. नेक्स्ट बघा प्रश्न काय म्हणते, 2001 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात रिकामी जागा या राज्यातून पुरुष लोकसंख्येचे स्थलांतर प्रमाण सर्वाधिक होते. तर यूपीतून महाराष्ट्रात सुद्धा काय म्हणून सांगा, महाराष्ट्रामध्ये लक्षात घ्या काय म्हणून सांगा, महाराष्ट्रामध्ये यूपीतून येणारे सर्वाधिक लोक आहे. सर्वात जास्त लोक कुठून म्हणून सांगा, यूपीतून. काल तुम्हाला समजून दिलं होतं चॅप्टर शिकवत असताना. लक्ष द्या. त्याच्यानंतर बघा नंतरचा प्रश्न तुम्हाला काय विचारलेला आहे या ठिकाणी. तर हा प्रश्न इथे क्लिअर करणं सुरू करू आपण. लक्ष द्या, भारतातील स्थानांतरित लोकसंख्येच्या बाबतीमध्ये कोणती विधान योग्य आहे. राज्यसेवा मुख्य 2012. लक्षात घ्या. तर याच्यामध्ये काय म्हणते, भारतातील 25% लक्षात घ्या गरीब लोकसंख्या शहरात राहते. तर हे सुद्धा उत्तर काय सांगा बरोबर आहे. झोपडपट्ट्यांचं प्रमाण बहुतांशी कुठे आहे सांगा, शहरातच आहे असं लक्षात घेऊ. भारतातील शहरी ते शहरी व शहरी ते ग्रामीण. लक्षात घ्या, शहरी ते शहरी म्हणजे शहरातून शहरात आणि शहरातून कुठे सांगा ग्रामीण भागाकडे. स्थानांतरित लोकसंख्येपेक्षा ग्रामीण ते शहरी लक्षात घ्या लोकसंख्येचे काय सांगा प्रमाण जास्त आहे असं म्हणायचं होतं. इथे समजलं प्रत्येकाला. बघा मग हे बरोबरच आहे. ग्रामीणकडून शहरीकडे लोक कसे चालले, जास्त चालले. म्हणून हे विधान काय सांगा बरोबर आहे. भारतातील स्थानांतरित होणाऱ्या लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार लक्षात घ्या. तर शहरी केंद्रे काय म्हणून सांगा कोलकाता, मुंबई, दिल्ली अशी आहेत असं आपण गृहीत धरू. तर हे सांगता येतं नाही. हे लक्षात घ्या. भारताअंतर्गत सर्वात जास्त लोकसंख्येचे स्थलांतर विवाहामुळे, हे तुम्हाला काल सुरुवात केल्याबरोबर सांगितलं. म्हणजे असा अर्धा घटक आहे ज्या मुली स्त्रिया म्हणून यांचं कन्फर्म काय होणार आहे, स्थलांतर होणारच आहे. म्हणून सर्वात जास्त स्थानांतर कशामुळे सांगा, स्थलांतर विवाहामुळे होणार आहे. हे लक्षात घेऊ. तर हे झालं आपलं काय सांगा आन्सर. कोण कोण बरोबर, अ ब ड असे काय सांगा बरोबर राहील. हे आपण लक्षात घेऊ. नेक्स्ट पहा नंतरचा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला काय म्हणत आहे. तर तो प्रश्न या ठिकाणी काय सांगा समजून घ्या. तर बघा या ठिकाणी प्रश्न, महाराष्ट्रात भारताच्या सर्व दिशांनी स्थानांतर होते या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे असा तुम्हाला या ठिकाणी काय विचारलेला आहे सांगा, प्रश्न विचारलेला आहे. तर आता बघा या ठिकाणी आपण काय म्हणू सांगा, इथे महाराष्ट्रात होणारी 1/3 स्थानांतरे बिहारमधून होतात. इथे सर्व ऑप्शन वाचा. काल तुम्हाला सर्व राज्य मी सांगितलेली आहेत, बरोबर आहे. बंगालमधून येणारे 30% पेक्षा जास्त स्थानांतरित पुरुष मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्यात येतात. पुण्यात येणारे बहुसंख्य स्थानांतरित पुरुष हे उत्तर कर्नाटक मधून येतात. कोणते विधान सत्य आहे असं आपण काय सांगा म्हणत आहोत हे लक्षात घ्या. तर त्याच्यात तुम्हाला पहिल्यांदा यूपी म्हटलं होतं. अरे बरोबर आहे ना.
यूपी म्हटलं होतं, कर्नाटक म्हटलं होतं, गुजरात म्हटलं होतं, आठवते? तर या 2 विधानामध्ये कोणाचा संबंध येत नाही आहे? बिहार म्हणजे हे एक विधान, इथे बंगाल बनते, हे विधान कसं सांगा रॉंग. मग आपण कोणाला म्हणजे काय सांगा वेटेज देऊ? तिसऱ्या. पुण्यात येणारे बहुसंख्य स्थानांतरित पुरुष हे उत्तर कर्नाटकमधून येतात. नागपूरला येणारे स्थानांतरित पुरुष हे तामिळनाडूतून येतात. तर हे खूप दूर आहे ना तिकडे तामिळनाडू. तर उत्तर कोणतं बरोबर होईल सांगा? हे तिसरं काय सांगा बरोबर राहील? असे आपण लक्षात घेऊ. तुम्हाला काही ना काही कंटेंट माहीत असला तर उत्तर काय सांगा बरोबर येतात. चला नंतरचं एक्झाम्पल बघा. ह्या ठिकाणी काय म्हणत आहे तुम्हाला ते बघून घ्या. पहा प्रश्न 6वा बघा. खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. लक्षात घ्या, उत्तर देता येतातच हे मला सांगायचं आहे. ग्रामीण शहरी स्थानांतर, वा ग्रामीण शहरी म्हणजे ग्रामीणकडून कुठे सांगा? शहरात. हे भारतीय लोकसंख्येचे वैशिष्ट्य आहे. हे बिलकुल बरोबर आहे. बरोबर आहे. ग्रामीण भागातून स्थानांतरणाचे मुख्य कारण रोजगार आहे. तर आपण काय म्हणून सांगा? हे सुद्धा उत्तर देऊ शकतो. अरे बरोबर आहे, रोजगार. पण तुम्हाला सांगितलं होतं की रोजगार हे जे कारण सांगितलं होतं तर ते रोजगार हे बरोबरच आहे. पण ह्याच्यामध्ये बघा रोजगाराव्यतिरिक्त इतरही कारण आहे. काय सांगा? शिक्षण आहे, विवाह आहे, व्यवसाय आहे. अरे बरोबर आहे ना. मग इथे बघा यांनी काय केलेलं आहे की इथे याच्यामध्ये बघा असं आपण कन्सिडर करू की आपण बघत असताना की दुसरं कारण हे काय सांगा बरोबर आहे असं लक्षात घेऊ. आता पहा ग्रामीणकडून कुठे चाललं सांगा? शहरी स्थानांतरण. ग्रामीण शहरी स्थानांतरण हे भारतीय लोकसंख्येचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे मे बी आपल्याला काय म्हणून सांगा? दोन्ही कसं पाहिजे? बरोबर पाहिजे असं आपण लक्षात घेऊ. नेक्स्ट बघा नंतरचा प्रश्न त्याच ठिकाणी काय म्हणत आहे. इथे पहा हे क्रम तर तुम्हाला सांगितले तसे 3-4 पाठ ठेवा हे सांगितलं होतं विचारते. बरोबर आहे. बघा 2001च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात परराज्यातून स्थलांतरित झालेल्या लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार म्हणजे सर्वात जास्त पहिल्यांदा तर सर्वात जास्त कुठून सांगा? यूपीतून. 2011 नुसार सुद्धा. सेकंड आत्ताच बोललो होतो काय सांगा? कर्नाटक. आणि त्याच्यानंतर कोण सांगा? गुजरात. झालं. हे 3 क्रमाने लागले, क्रम लावून टाका. अरे बरोबर आहे ना. यूपी काय सांगा? पहिल्यांदा लावा. मग हे 2 तर पहिल्यांदाच गायब होईल. बरोबर आहे. मग यूपी नंतर कोण सांगा? कर्नाटक. आणि मग कोण सांगा? गुजरात. चला आता हे तुम्हाला माहीत नाही पण आता जे नाव ऐकले ते तुम्हाला माहीत आहे. अरे बरोबर आहे ना. हे पर्सेंटेज तुम्हाला माहीत नाही म्हणून इथे काय करा सांगा? मॅच करा. मॅच करून पहा. सर्वात जास्त कुठले स्थलांतरित? यूपी. बरोबर आहे. मग इथे चटकन आपण काय सांगा? अ2 लावू शकतो. हे पहा अ2 वाले किती आहे सांगा? 2 आहे. पर्याय तिसरा, पर्याय चौथा. सर आमच्या या ठिकाणी काय सांगा? संपला. तिसरा चौथा पर्याय संपला. समजत आहे प्रत्येकाला? आता काय सांगा? कर्नाटक. तर याच्यामध्ये बघा कर्नाटक काय म्हणून सांगा? 1 लागेल. तर हे पहा हाही पर्याय संपला. बरोबर आहे. तुम्हाला तिसराही माहित पाहिजे. आता तिसरा कोण लागेल सांगा? गुजरात. मग क किती रे? 4. तर हे क 4 म्हणून हे पहिला संपला. आता दुसरं. समजत आहे का? तर असे प्रश्न येतात. सर्वाधिक स्थलांतर महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेशातून होतं आणि त्याच्यानंतर कुठे सांगा? कर्नाटकातून होतं. त्याच्यानंतर कुठे सांगा? गुजरातमधून होतं. बाकीचे आपोआप लागतात आता. बरोबर आहे. मध्य प्रदेश नंतर आंध्र प्रदेश म्हणजे तेलंगणा सांगितला होता 5व्या क्रमांकावर काल तुम्हाला. तर आता ते कधीचा आहे बघा. प्रश्न कधीचा आहे? 14चा आहे. त्याच्या आधीचा डाटा आहे हे लक्षात ठेवा. कारण तेलंगणाच कधी निर्माण झालेला आहे? 14 मध्ये निर्माण झालेला आहे हे लक्षात घ्या. आता बघा पुन्हा आता हे मस्त प्रश्न येते. उतरता क्रम लावा. सांगितलं होतं 4 प्रकारानुसार क्रम विचारला जाते. राज्यसेवा मुख्य 2014. पहा 2001च्या भारतातील जनगणनेनुसार स्थलांतर प्रवाहांचा म्हणजे उतरता म्हणजे सर्वात जास्त पहिल्यांदा. तुम्ही तोंडी सांगा म्हणजे सर्वात जास्त ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे होते. तर ग्रामीण ते नागरी असं काय सांगा? पहिलं. हे 2चा नंबर किती ठेवू सांगा? पहिला. मग हे लक्षात घ्या. इथे काय सांगा? अ ब कडं म्हटलेलं आहे ना. तर हे अ, हे ब, हे क आणि हे कोण सांगा? ड. तर मग ब कुठे? आता लक्षात घ्या. ग्रामीण ते ग्रामीण. लक्षात घ्या. ग्रामीण ते काय म्हणून सांगा? नागरी. लक्षात घ्या. तर इथे आपण काय म्हणून सांगा? हां हे विवाहामुळे होणारं स्थलांतर. ग्रामीण ते ग्रामीण. विवाहामुळे सर्वाधिक स्थलांतर. तर आपण काय करू सांगा? अ ला पहिल्यांदा घेऊ. हे 2 काय सांगा? कट होईल. आणि त्याच्यानंतर मग ब. ग्रामीण ते कुठे सांगा? नागरी. तर मग ब असं सुद्धा. आणि त्याच्यानंतर कसं होईल? नागरी ते नागरी म्हणजे कोण सांगा? हे सांगितलं होतं एका पण सगळ्यात कमी होणारं सांगितलं होतं नागरी ते ग्रामीण. मग तुम्ही काय करा? ग्रामीण ग्रामीणचा पहिला ठेवा. नागरी ते ग्रामीण काय सांगा? शेवटी ठेवा. मग अ ड. तर हे वा हे कोणतं येईल सांगा? पहिलं येईल असं आपण लक्षात घेऊ.
झाले का तिथचे प्रश्न? खाली एक आहे का संपले? हां, चला लक्ष द्या. इथे काय म्हणून सांगा, आपण क्लिअर करणं सुरू करू पुन्हा. हा बघा प्रश्न काय म्हणते पहा. महाराष्ट्रात टक्केवारीनुसार स्थलांतराच्या कारणांचा उतरता क्रम लावा. म्हणजे सर्वाधिक स्थलांतराचं कारण, तर जो अर्धी लोकसंख्या आहे स्त्रियांची, त्याचं कारण काय सांगा पहिलं. मग हे पहा, पहिलं काय सांगा, विवाह, नंतर कुटुंबासकट, नंतर रोजगारासाठी, नंतर इतर कारणे. मग विवाह पहिला, तर हे बघा हे काय सांगा, विवाह हे तर 2 कटले, बरोबर आहे. नंतर काय सांगा, कुटुंबासकट, म्हणजे कुटुंब एका ठिकाणी, तिथून काय सांगा दुसऱ्या ठिकाणी, हा कर्मचारी वर्ग. नंतर काय सांगा, रोजगार. इथे शिक्षण याच्यापेक्षा तुम्ही शिकायला जाणे न जाणे हा पर्याय झाला, पण कुटुंब जर स्थलांतरित होत असेल तर तुम्ही ऑब्व्हियसली काय होणार आहे, स्थलांतरित होणारच आहे. म्हणून हे शिक्षणाच्या ऐवजी इथे कोणाचं वेटेज वाढेल सांगा, कुटुंबाचं. मग विवाह, कुटुंब, नंतर रोजगार, इतर कारणे, जन्मानंतर, शेवटी काय सांगा शिक्षण, असं आपण लक्षात घेऊ. मला सांगा, शिक्षणाला म्हणजे स्थलांतरामध्ये वेटेजच नसते हे लक्षात घ्या. तुमचे आईवडील जर कर्मचारी असेल ना, तर त्यांची जिथे ड्युटी असेल त्या ठिकाणी काय होते सांगा, स्थलांतर होते. म्हणजे शिक्षण आधी की कुटुंब आधी येईल, त्या ठिकाणी कुटुंब आधी. म्हणून तिथे काय सांगा, विवाह, कुटुंबासह, रोजगार, इतर कारणे, जन्मांतर आणि कोण सांगा शिक्षण, असे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, या ठिकाणी आपण कसं लक्षात घेऊ बघा. या ठिकाणी बघा इथे काय म्हणत आहे तुम्हाला पहा, खालील 2 विधानांवर विचार करा. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016 लक्षात घ्या. इतर राज्यापैकी उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या स्त्रियांच्या स्थलांतराचे प्रमाण सर्वात अधिक असले तरी येणाऱ्या पुरुषांच्या प्रमाणाच्या ते 50% पेक्षा कमी आहे. यूपीतून कोण येत आहे, कुटुंब येत आहे, लक्षात घ्या. पण पुरुषापेक्षा स्त्रिया कशा आहे, कमी आहे. म्हणजे हे कसं सांगा, बरोबर. कर्नाटकमधून महाराष्ट्रात येणाऱ्या स्त्रियांचे स्थलांतर 2ऱ्या क्रमांकाचे आहे, मात्र तिथून येणाऱ्या पुरुषापेक्षा ते काय सांगा अधिक आहे. कर्नाटकच्या कानडाच्या स्त्रिया जास्त येत आहे आणि यूपीचे पुरुष जास्त येत आहे, हे लक्षात ठेवा. यूपीचे पुरुष जास्त येत आहे, कर्नाटकातून स्त्रिया जास्त येत आहे. हे दोन्ही एक्झाम्पल कसे आहे सांगा, बरोबर आहे, हे आपण लक्षात घेऊ. कारण कर्नाटकासोबत विवाह हा मुद्दा आहे. बेळगाव सीमा विभाग, कर्नाटकी विवाह हा मुद्दा येतो, असं आपण लक्षात घेऊ. चला नेक्स्ट पहा. महाराष्ट्रात ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर आढळून येते. कारण लक्षात घ्या, ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर आढळून येते. तर एक बघा, पर्जन्याचं प्रमाण कमी, शिक्षणाच्या अपुऱ्या सुविधा, फळबागांचा विकास. तर याच्यामध्ये कारण काय, साखर कारखान्यांचा विकास. तर साखर कारखान्यामध्ये कोणते कामगार, तर हे लक्षात ठेवा, ऊसतोड कामगार, ह्यांना फार मोठ्या प्रमाणात कारखानदारीमध्ये काम मिळत असते. म्हणून हे ग्रामीण भागातून ग्रामीण भागात, जसं आपल्याकडे सुद्धा हंगामामध्ये मजूर आणले जाते गावोगावी, कापूस वेचणी असेल, बरोबर आहे, त्यावेळेस निंदण हा प्रकार असेल, तर त्यावेळेस एका गावावरून मजूर काय सांगा दुसऱ्या गावामध्ये 2-4 महिन्यासाठी, महिनाभरासाठी हंगाम संपेपर्यंत राहतात. तर तसे हे कोणतं स्थलांतर होय, ग्रामीण ते ग्रामीण, ऊसतोड. नेक्स्ट पहा प्रश्न काय म्हणत आहे तुम्हाला, महाराष्ट्रात सर्वात जास्त स्थलांतर, हे लक्षात घ्या. आता हे महाराष्ट्राची गोष्ट लक्षात ठेवा, ग्रामीण क्षेत्राकडून ग्रामीण क्षेत्राकडे, म्हणजे खेड्यातून खेड्यातच, मजूर वगैरे, स्त्रियांचे विवाह वगैरे, असं लक्षात घेऊ. प्रगत सिंचन सुविधा, पडीक लक्षात घ्या, इथे पडीक जमिनींचे शेतजमिनीत रूपांतर, प्रकर्षित कृषी व शेतमजुरांची मागणी, ह्या सर्वांमुळे जास्त लोकसंख्या असलेल्या मागास ग्रामीण क्षेत्रातून तीव्र बेकारीमुळे स्थलांतर होत असते. आता पहा, म्हणजे एका शब्दामध्ये नापीक भागाकडून, दुष्काळी भागाकडून सुपीक भागाकडे जाणारे म्हणजे कोण होय, ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर होय, असे लक्षात घेऊ. मुंबई शहरात स्थलांतरणामुळे निर्माण झालेल्या समस्या कोणत्या, तर काय म्हणून सांगा, स्थलांतरणामुळे निर्माण झालेल्या समस्या कोणत्या बघा. तर इथे काय सांगा, हे पहा, लोकसंख्येची आत्यंतिक घनता. तर घनता हा गोष्ट जास्त मॅटर करत नाही. त्याचं कारण सांगतो की तुम्ही स्थलांतरित करून जर समजा मुंबईमध्ये गेले तर तुम्ही काय फ्लॅटमध्ये राहणार आहे, तुम्ही स्वतःच्या घरी राहणार आहे. अरे विचार करा ना, आपण फ्लॅटमध्ये राहणार आहोत किंवा स्वतःच्या घरी राहणार आहोत का, नाही. आपण कुठे राहणार आहोत की कुठेतरी दूर, जिकडे काय सांगा हे कमी आहे, ग्रामीण एरिया असेल, झोपडपट्ट्या असेल किंवा ज्याचे रेंट कमी आहे त्या ठिकाणी राहणार आहोत. मग तुम्ही डेन्सिटी वाढवताय का मध्यवस्तीमध्ये जाऊन, मध्यवस्तीमध्ये जाऊन डेन्सिटी वाढवणार नाहीये, समजलं. पण तुमचा कोणता प्रश्न झाला निर्माण, निवासस्थानाचा, बेसुमार झोपडपट्टी म्हणून झोपडपट्टीची वाढ, अरे बरोबर आहे ना. आणि काय सांगा, वाहतूक काय सांगा कोंडी, म्हणजे तुम्ही वाहतूक कोंडी तर करणारच आहे रस्त्यावर गाडी घेऊन निघल्यावर, बरोबर आहे. हे बघा, म्हणून मे बी आपल्याला ब क ड असं काय सांगा उत्तर पाहिजे मित्रांनो,
तर हे लक्षात घ्या. इकडे पहा ब क आणि कोण सांगा ड, असं आपण काय करू आन्सर देऊ. ठीक आहे. तर हे झाले काय सांगा आयोगाचे प्रश्न. याच्या व्यतिरिक्त बरेच बाकीचे प्रश्न सराव म्हणून आपण या ठिकाणी काय सांगा घेऊ. तर बघा लक्ष द्या, ह्या ठिकाणी बघत असताना पुन्हा काय म्हणत आहे, महाराष्ट्र स्थलांतराबाबत पुरुषापेक्षा कुणाची संख्या जास्त आहे, स्त्रियांची. विवाहानंतर स्थलांतर. बघा महाराष्ट्रात रिकामी जागामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांचे स्थलांतर सर्वात जास्त होते. एकाच जिल्ह्याअंतर्गत जिल्ह्यामध्ये स्थलांतर. कारण विवाह, त्याचं कारण काय, विवाह. भारताच्या इतर राज्यामधील, कारण बरीच अशी प्रथा आहे, बऱ्याच ठिकाणी स्थळ जर खूप दूरचं आलं मुलीला तर काय सांगा नातेवाईक देत नाही, तेवढ्या दूर आम्ही देत नाही. म्हणजे अशी आता ते लोक हे झाले, लक्षात घ्या. पण आता लक्षात घ्या, म्हणून जिल्ह्याअंतर्गत काय सांगा स्थलांतर. भारताच्या इतर राज्यातील स्थलांतरामध्ये स्त्रियांचे स्थलांतर काय सांगा कमी असते. म्हणजे इतर राज्यातून जे पुरुष महाराष्ट्रामध्ये येत आहे त्यांच्या प्रमाणात स्त्रिया कशा आहे सांगा कमी आहे. यूपीतून स्त्रिया कमी आहे, पुरुष जास्त आहे. कर्नाटकातून स्त्रिया जास्त आहे, पुरुष कमी आहे. भारताच्या अन्य राज्यामधून महाराष्ट्रात होणाऱ्या स्थलांतरामध्ये चा प्रथम क्रमांक कोणाचा, यूपीचा प्रथम क्रमांक आहे. गुजरातच्या ग्रामीण भागातून महाराष्ट्रात होणारे स्थलांतर नागरी भागापेक्षा अत्यल्प आहे. म्हणजे गुजराती खेड्यातून येणारे लोक महाराष्ट्रात क्वांटिटीनं कसे आहे, जास्त आहे, असं लक्षात घेऊ. कर्नाटकामधून महाराष्ट्रात एकूण स्थलांतरित पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या कशी आहे, जास्त आहे. हे स्टेटमेंट लक्षात ठेवा. जसं आयोगाच्या प्रश्नामध्ये स्टेटमेंट येत असते तेव्हा उत्तरं तुम्हाला देता आली पाहिजे. महाराष्ट्रात रिकामी जागामुळे सर्वाधिक स्थलांतर होते. काय उत्तर होईल, विवाह. सगळं अर्ध्या लोकसंख्येचे स्थलांतर होते ना, म्हणून महाराष्ट्रात ग्रामीण भागातील लोक प्रामुख्याने लक्षात घ्या मुंबई पुणे विभागात स्थलांतर करतात. सिंपल आहे. मुंबई पुणे कामगारासाठी मुंबई चाललो, पुण्यामध्ये कंपनीत चाललो, बरोबर आहे, अशी परिस्थिती. बघा नंतर महाराष्ट्रात सर्वात जास्त लक्षात घ्या कसं स्थलांतर म्हणून आपण सांगा ग्रामीण स्थलांतर होते. महाराष्ट्रात उत्तर प्रदेशपेक्षा बिहारमधून येणारे स्थलांतर बरेच काय सांगा कमी आहेत. रिकामी जागा स्थलांतरामुळे निर्गमन क्षेत्रावर परिणाम होतात. काल डिस्कशन झालं बुद्धिवंताच्या स्थलांतरामुळे. लक्षात घ्या महाराष्ट्र जिल्ह्यामधील स्थलांतरापेक्षा पुरुषापेक्षा स्त्रियांची संख्या जास्त असण्याचे कारण एकच शब्द काय सांगा, विवाह. महाराष्ट्रात एकाच जिल्ह्या अंतर्गत स्थलांतरामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांचे स्थलांतर कसे आहे, दुप्पट आहे. महाराष्ट्रात एकाच जिल्ह्यातील आणि जिल्ह्यातील स्थलांतर सर्वात जास्त आहे. भारताच्या इतर राज्यामधील ग्रामीण भागातून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेल्या पुरुषापेक्षा स्त्रियांची संख्या लक्षात घ्या. आता बघा भारताच्या इतर राज्यामधील ग्रामीण भागातून, म्हणजे ग्रामीण भागातून कुठे सांगा, महाराष्ट्रात येत आहे. ग्रामीण भागातून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेल्या पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या साधारण कशी आहे, जास्त आहे. महाराष्ट्रात उत्तर प्रदेशमधून स्थलांतरितामध्ये ग्रामीण भागापेक्षा नागरी भागामधून होणारे स्थलांतर जास्त आहे. म्हणजे यूपीतून कोण लोक येत आहेत, शहरी लोक. कुठे सांगा, महाराष्ट्रात. महाराष्ट्रात गुजरातमधील ग्रामीण भागातून पुरुषांपेक्षा स्त्रियांचे हे पहा गुजरात मधील ग्रामीण भागातून पुरुषापेक्षा स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे. म्हणजे याची कारण विवाह म्हणा, कामं वगैरे, असं आपण लक्षात घेऊ. हा महत्वाचा मुद्दा. ठीक आहे. नेक्स्ट बघा इथे आपण जर बघतो म्हटलं हा आता बघा काय म्हणत आहे, महाराष्ट्रात उत्तर भारतीयाकडून होणाऱ्या स्थलांतरात व ग्रामीण भागापेक्षा नागरी भागातून लोक कसे जास्त येतात यूपी मधून. आत्ताच सांगितलं होतं काही वेळापूर्वी. लक्षात घ्या महाराष्ट्रात रिकामी जागामुळे होणारे स्थलांतर सर्वात कमी आहे. काल डिस्कशन केलं होतं. आपली व्यावसायिक पार्श्वभूमी नाही आहे म्हटलं, आपण व्यवसाय करत नाही, व्यवसायामुळे होणारं स्थलांतर सर्वात कमी आहे असं बोललो होतो, बरोबर आहे. महाराष्ट्रात रिकामी जागा ग्रामीण भागातून नागरी भागात सर्वात जास्त स्थलांतर होते स्त्री विवाहामुळे. ग्रामीण भागून काल हेही सांगितलं होतं की सर्व पालकांची इच्छा कशी असते की आपली मुलगी कुठे द्यायची, शहरात द्यायची. मग शहरी स्थळ आलं की ते बरेच कसे सांगा पॉझिटिव्ह होऊन जातात, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे काय सांगा स्त्री विवाहामुळे ग्रामीण भागातून नागरी भागात स्थलांतर होत आहे, हे लक्षात घ्या. मग बघा महाराष्ट्रात देशातील नागरी भागातून होणारे सर्वात जास्त स्थलांतर हे पहा नागरी भागातून होणारे देशातील नागरी भागामधून होणारे सर्वात जास्त स्थलांतर रोजगारामुळे. पहा महाराष्ट्रात स्त्रियांच्या विवाहामुळे होणारे स्थलांतर नागरी भागापेक्षा ग्रामीण भागातून जास्त आहे, कारण ग्रामीण मधून नागरीकडे. बुद्धिवंतांच्या स्थलांतरामुळे लक्षात रिकामी जागाला फार मोठा फटका बसतो. बघा कोणाला बसतो, गरीब देशाला. गरीब देश आणखी गरीब होईल ना, कारण जसा भारत विकसनशील आहे आपले सर्व बुद्धिमंत कुठे गेले म्हटलं तुम्हाला मी,
अमेरिकेत गेलेले आहे, सर्व बुद्धिमंत कुठे गेले? अमेरिकेत. उदाहरण मग आपल्याला विकसनशील देश आहे भारत, आपल्याला फटका बसतोच आणि अविकसित देशाला फटका बसतो, सगळ्यांना बसतो. कोणाला फटका बसत नाही? विकसित देशाला, डेव्हलप्ड कंट्री जे आहे त्यांना फटका बसत नाही, कारण त्यांच्याकडे काय सांगा बुद्धिमंतांचं पीक येत असते, नव्या नव्या काय सांगा गोष्टी तिथे होतात, नवे नवे रिसर्च त्यामुळे होतात, हे लक्षात घ्या. पण आपल्याकडे इनमिन आपल्या गावात 4 डॉक्टर आहे, त्याची 300 रुपये फीज आहे, आपण तेही देऊन नाही राहिलो, तर तो अमेरिकेत गेला तर डॉलरनं कमवेल. अरे बरोबर आहे ना? अशी काय सांगा परिस्थिती बघा. त्याच्यानंतर आपण म्हणू की ते बुद्धिवंत लोक रिकामी जागा देशात स्थलांतर करतात. कुठे म्हटलं? विकसित देशामध्ये स्थलांतर करतात. रिकामी जागा स्थलांतरामुळे निर्गमन क्षेत्रावर वाईट परिणाम होतात. लक्षात घ्या, हे कोणाच्या स्थलांतरामुळे? बुद्धिमान लोक निघून गेल्यामुळे वाईट परिणाम होतात. स्थलांतरामुळे निर्गमन क्षेत्रापेक्षा आगमन क्षेत्रात अधिक चांगले परिणाम दिसून येतात. ऑब्व्हियसली आणखी काय होणार आहे? डेव्हलपमेंट होणार आहे, हे लक्षात घ्या. बघा नंतर पहा, श्रीमंत विकसनशील देशात बुद्धिमंत स्थलांतरामुळे तरुण प्रतिभासंपन्न लोकांची भर पडते. म्हणजे आता तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही डॉक्टर झाले, तुमचं एज्युकेशन केव्हा कंप्लीट होते? तुमच्या तरुणाईमध्ये एज्युकेशन कंप्लीट होईल. अरे बरोबर आहे ना? आणि मग तुम्ही तिकडे गेल्याच्या नंतर काय होईल? तुमचं काय सांगा एज्युकेशन कंप्लीट झालं आणि तुम्ही गेल्या काय सांगा तुम्ही म्हणजे आतापर्यंत एज्युकेशन मिळवलं ना, तुम्ही कशा आहे सांगा शिक्षित आहे, तुम्ही काय केलं सांगा एज्युकेशन मिळवलं आणि तुम्ही तिकडे गेल्या काय झालेलं आहे सांगा की तुम्ही आता व्यवसाय करणार आहे, तर तिकडे काय सांगा श्रीमंत विकसनशील देशात बुद्धिवंत स्थलांतरामुळे प्रौढ प्रतिभा संपन्न लोकांची भर पडते. विकसित देशांना बुद्धिवंत सहज उपलब्ध झाल्याने त्यांच्या विकासाची गती आणखी वाढते, अधिक वेगवान होते. स्थलांतरामुळे आगमन व निर्गमन क्षेत्रातील लक्षात घ्या लोकसंख्या व घनता बदलते. बिलकुल बरोबर. जिथून चालले तितकी कमी होते, जिथं आले तितकी जास्त होते. बरोबर आहे. लिंग गुणोत्तर बदलते, कारण जास्त पुरुष जातात. जिथून निघून गेले तिथं स्त्रियांची संख्या वाढते, जिथं पुरुष हजर झाले तिथं पुरुषांची संख्या वाढते. बरोबर आहे. साक्षरता, हुशारवालेच जाते ना, जे अडाणी आहे त्याला त्या गाडीचं बोर्डही समजत नाही. मग अमेरिका काय निरक्षर जाईन का? नाही. मग लक्षात घ्या साक्षरताही बदलते, वरील सर्व कंटेंट बदलतात, हे लक्षात घ्या. बघा स्थलांतरामुळे निर्गमन क्षेत्रात बालकांचे प्रमाण वाढते. निर्गमन क्षेत्रात बालकांचे प्रमाण वाढते, तरुण वर्ग निघून जातो ना, म्हणून काय सांगा बालले लोक काय सांगा वाढून जातात. मग वाढतात म्हणजे काही वाढत नाही. समजा 4 बालक आहेत, 2 तरुण आहे, दोन्ही तरुण गेले तर ऑब्व्हियसली कोणाचं प्रमाण वाढलं? बालकांचं. स्त्रियांचं प्रमाण वाढते, बिलकुल बरोबर. वृद्धांचं प्रमाण वाढते, हेही बरोबर. फक्त याच्यात कोण येणार नाही? तरुण. कारण तरुण कुठं चालले? विदेश किंवा बाहेर. वरील सर्वांचं प्रमाण वाढते. बुद्धिवंतांच्या स्थलांतरामुळे निर्गमन क्षेत्रामध्ये बुद्धिवहन समस्या निर्माण होते. बिलकुल बरोबर. बुद्धीचं वहन होते, बुद्धी तिकडे जाते आणि इकडे काय सांगा सगळे कसे राहतात सांगा? निर्बुद्ध लोकांचा भरणा असतो, हे लक्षात ठेवा. आता बघा बुद्धिवंतांच्या स्थलांतरामुळे आगमन क्षेत्रामध्ये बुद्धिवंत व कार्यक्षम लोकांची भर पडते. जिथं आगमन होत आहे तिथं बुद्धिवंत कार्यक्षम हे काम करासाठी गेले ना, लक्षात घ्या. म्हणून कार्यक्षम लोक आणि त्यांच्या वेगवेगळ्या काय सांगा इनोव्हेशन म्हणा नवनिर्मितीची काय सांगा भर पडते. असं आगमन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात स्थलांतर घडून आल्यास तिथं प्रॉब्लेम होते. पायाभूत सोयी सुविधांचा काय सांगा प्रॉब्लेम होते. कसा सर? साधन संपत्तीचा प्रॉब्लेम होते, खाणे-पिणे. काल सांगितलं घरी तुम्ही 4 लोक बसून आहे म्हटलं आणि 1 किलोचा केक आणला आहे म्हटलं, आता 4 लोक पाव खाणार आहे. बेल वाजवल्याबरोबर 20-25 जण आले घरात, आता काय होईल सांगा? तेवढ्या लोकात डिवाइड होणार आहे. म्हणून इथे साधन संपत्तीचा काय सांगा ताण पडतो, आर्थिक विकासात फरक पडतो, नियोजनाचा अभाव. पावाचं नियोजन होतं, इथं ग्रॅमनं भेटून नाही राहिला आता. बरोबर आहे. तर हे वरील सर्व मध्ये काय सांगा प्रॉब्लेम होते. आगमन क्षेत्रात सुद्धा मुळातच न्यून लोकसंख्या म्हणजे कमी असलेल्या प्रदेशातून जर स्थलांतर झालं तर मग काय होते? लक्षात घ्या, इथे मुळातच न्यून लोकसंख्या असलेल्या प्रदेशात स्थलांतर घडून आल्यास म्हणजे जिथली लोकसंख्या कमी आहे आणि त्या ठिकाणी जर लोक आले. पण आता समजा रशियामध्ये काय म्हणून सांगा लोकसंख्या कमी आहे, रशियामध्ये लोकसंख्या कमी असून सुद्धा भयंकर काय म्हणून सांगा जमिनी वगैरे आहे, क्षेत्रफळ जास्त आहे रशियाचं सर्वात. बरोबर आहे. त्या ठिकाणी जर लोक आले तर तिथं काय होईल? औद्योगिक विकास होईल. कारण येणारे लोक बैताळ राहील का? बुद्धिवहन आहे ना, बुद्धिमंत आहे. लक्षात घ्या. मग औद्योगिक विकास होईल, आर्थिक विकास होईल, साधन संपत्तीचा विकास होईल, सर्व काही होईल. वरील सर्व लक्ष द्या. आगमन क्षेत्रामध्ये अनियोजित व अनिर्बंधपणे स्थलांतर घडून आल्यास म्हणजे आगमन क्षेत्रात काय नियोजित नाही, कोणी या
जसं अकुशल मजूर, अनिर्बंध स्थलांतर घडून आल्यास, रिकामी जागाच्या समस्या, जीवनावश्यक वस्तूंचा अपुरा पुरवठा ही समस्या, प्रदूषण, सार्वजनिक आरोग्य, झोपडपट्ट्या, सर्व समस्या काय सांगा तयार होतात असं गृहीत धरू, हे समजून घ्या. ठीक आहे. हा, मग बघा या ठिकाणी आपण काय करू सांगा, नंतरचा मुद्दा पहा. नंतरचे प्रश्न कसे कसे तुम्ही फक्त स्थलांतर चॅप्टर डोक्यात येणं तुमच्या जरुरी आहे. ठीक आहे. काल आपण याच्यावर पूर्ण डिस्कशन केलेलं आहे. स्थलांतरामुळे आगमन क्षेत्रात व्यक्ती नवीन पर्यावरण व संस्कृतीत वावरल्यामुळे, आता तुम्ही गेले कुठं सांगा, अमेरिकेत गेले, तर काय होणार आहे सांगा, तिथल्या रूढी, प्रथा, परंपरा, कल्चर डोक्यात येईल ना आपल्या, चालणं, वागणं, बोलणं, राहणं, पॅशन सगळं बदलून जाईल आपलं. बरोबर आहे. मग बघा, सांस्कृतिक देवाणघेवाण होईलच. बरोबर आहे. सांस्कृतिक विकासही होईल, कारण त्यांचे काय थॉट आहे, आपले काय थॉट आहे याच्यावर डिस्कशन होईल आणि सामाजिक सामंजस्य निर्माण होईल. तर हे सर्व काय सांगा निर्माण होईल. वरील सर्व स्थलांतरामुळे निर्गमन, जिथून गेले तिथं काय होईल, कार्यक्षम लोकसंख्येत घट, तरुण वर्ग चालला ना, लक्षात घ्या. आर्थिक उत्पन्नात घट हेही होईल. नंतर परावलंबितांचे वाढते प्रमाण, कारण लहान लेकरं दुसऱ्यावर अवलंबून, स्त्रिया दुसऱ्यावर अवलंबून, म्हातारे दुसऱ्यावर अवलंबून, म्हणजे हे सर्व कसे आहे सांगा. बरोबर समजत आहे ना संकल्पना कशा बनेल ते. स्थलांतरामुळे आगमन व निर्गमन क्षेत्रातील रिकामी जागा या सामाजिक अंगामध्ये विविधता निर्माण होते. म्हणजे जिथे काय सांगा आगमन आणि काय सांगा निर्गमन, ह्या दोन्ही ठिकाणी बघा जाती रचना, समाज पद्धती भेसळ होईल ना सर्व, तो एक मुद्दा. शिक्षण व चालीरीती ह्या व्हेरिएशन राहील. विवाहाची प्रणाली सुद्धा व्हेरिएशन, कारण तिकडे गेल्याच्या नंतर तो काय करेल, आंतरजातीय आंतरदेशीय विवाह करेल. तर ह्या सर्व समस्या काय सांगा तयार होईल. स्थलांतरामुळे आगमन क्षेत्रात म्हणजे जिथं येत आहे, विचारमंथन समायोजन होईल की नाही, होईल. आंतरजातीय विवाह होईल, आत्ताच बोललो. उच्च शिक्षण, हे सर्व गोष्टी काय सांगा घडून येईल. निर्गमन क्षेत्रात लक्षात घ्या, रिकामी जागा यामध्ये स्त्रियांचा सहभाग वाढतो, कारण निर्गमन म्हणजे जिथून काय सांगा एक्झिट होत आहे, तर तिथं ऑब्विसली तरुण लोकसंख्या कुठं गेली, फॉरेनमध्ये बाहेर गेली असं गृहीत धरा. बरोबर आहे. मग आता इथे कोण हाती काम घेईल सांगा, स्त्रिया. मग व्यवसाय काय म्हणून सांगा, पतपेढ्या, हे स्त्रिया. बचत गट वगैरे समजते, व्यवसाय, पतपेढ्या, बँका. स्त्रिया काय सांगा कुटीर उद्योग, लघु उद्योग करेल, हाही एक मुद्दा. संघटना, शिक्षण असंही तयार होईल. तर ह्या सर्व गोष्टी काय सांगा होईल असं उत्तर देऊ. लक्षात घ्या. स्थलांतरामुळे काही वेळेस संस्कृती आणि संक्रमण जर नीट नाही झालं तर मारापिट्या होते, हे लक्षात ठेवा. संप्रदाय निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता धोक्यात येऊ शकते, लक्षात घ्या. हे काय म्हणून लक्षात घ्या, म्हणजे अल्पसंख्याक बहुसंख्याक झाले तर बऱ्याचदा भारतीय लोकांवर अमेरिकेमध्ये गोळीबार होतो, लक्षात घ्या. तर हे होईलच. प्रांतवाद आणि जातीयवाद तयार होतो. काळे गोरे हा भेद मागे होता इतिहासात. बरोबर आहे. गटबाजी, भाषावाद तयार होतो. हे सगळे पर्याय काय सांगा तयार होतात, असं लक्षात घेऊ. मुद्दा समजत आहे प्रत्येकाला. चला त्याच्यानंतरचा मुद्दा आपण काय म्हणू सांगा बघा. हा, तर आता बघा या ठिकाणी काय म्हणत आहे तुम्हाला. हा, महाराष्ट्रामध्ये सन 2011 जनगणनेनुसार सर्वात जास्त स्थलांतर, हे पहा काय म्हणून सांगा, विवाह. सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये रोजगारामुळे सर्वात जास्त स्थलांतर. रोजगारामुळे म्हटल्याबरोबर काय म्हणायचं, ग्रामीण ते नागरी. महाराष्ट्रामध्ये सन 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त स्थलांतर कुटुंबासमवेत. आता हे कुटुंबासमवेत म्हटल्याच्या नंतर हे कोण होय ऐका, तर हे कोण होय सांगा, गव्हर्नमेंट सर्वंट होय. अरे बरोबर आहे ना. आणि ते कसे आहे, नोकरीवर. आणि नोकरी जनरली ज्याचं ट्रान्सफर वारंवार आहे ते कुठे सांगा, शहर. मग हे कसं होईल, नागरी ते नागरी, मुंबई ते पुणे, कलकत्ता मुंबई, नागरी ते नागरी. सन 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये विवाहामुळे सर्वात कमी स्थलांतर. विवाहामुळे, हे शब्द बघा, कशामुळे, विवाहामुळे. शहरातल्या ज्या काही पोरी आहे ते काही खेड्यातल्या लेकरासोबत विवाह करत नाही. अरे बरोबर आहे ना, सरळ मुद्दा. मग हे नागरी ते ग्रामीण असं काय होईल सांगा, कमी होईल, हे लक्षात घ्या. किंवा काय म्हणून सांगा, शहरी जे काही मुलं असतील, बरोबर आहे, ते सुद्धा काय सांगा विवाह कुठे होईल त्यांचे, शहरातच होईल असं गृहीत धरू. म्हणून हे असं स्थलांतर पहा. हे पहिलं 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये विवाहामुळे सर्वात कमी स्थलांतर, नागरी ते कसं ग्रामीण, आणि सर्वात जास्त ग्रामीण ते नागरी असं होऊ शकतं. सॉरी, सर्वात जास्त ग्रामीण ते ग्रामीण असं लक्षात घेऊ. पण सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये शिक्षणामुळे सर्वात जास्त स्थलांतर. शिक्षणामुळे काल तुम्हाला सांगितलं होतं ग्रामीण भागातून ग्रामीण भागात म्हटलं, म्हणजे कुठं, म्हणजे खेड्यातून
आपल्या काय सांगा शहरात नाही, तहसीलच्या ठिकाणी, आपल्या कॉलेजच्या ठिकाणी, बरोबर आहे, किंवा एखाद्या हॉस्टेलच्या ठिकाणी, बोर्डिंगच्या ठिकाणी, तर तो शहरी भाग नाही झाला, तो निमशहरी भाग झाला. म्हणजे ते कसं होईल बघा, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये शिक्षणामुळे सर्वात जास्त स्थलांतर कसं होईल, ग्रामीण ते ग्रामीण. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या ना, खेड्यामध्ये होते, तुम्ही कुठे आले, घाटंजीला शिकायला आले, तालुक्याच्या ठिकाणी, तालुका म्हणजे शहर झालं का नाही, असं निमशहरी भाग. आता पहा, सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी स्थलांतर महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी स्थलांतर रोजगार, त्याच्यानंतर जन्मानंतर आणि कुटुंबात स्थान बदल या सगळ्यामुळे सर्वात कमी झालेला आहे असं लक्षात घेऊ. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये रिकामी जागा कालावधीत सर्वात जास्त स्थलांतर 175 लाख झालेलं आहे. 10 वर्ष व त्यावरील लक्षात घ्या लोकांचं स्थलांतर असं आपण लक्षात घेऊ. 10 वर्ष आणि त्यावरील याचं कारण कसं की तुमचं काय सांगा, 10 वर्षाच्या व त्या 10 वर्षाच्या आधी मूल कुठे असते सांगा मला, आईवडिलापाशीच असते. पण जसं तुम्ही 10वी 12वी झाले, 15-16 वर्षाचे झाले की तुम्हाला डायरेक्ट 12वीच्या नंतर कुठे सांगा एज्युकेशनसाठी बाहेर पाठवलं जाते. आता जसं तुम्ही आलेले आहे, तुमच्यापेक्षा आता बोर्डिंगमध्ये, हॉस्टेलमध्ये 10वीतूनच टाकलं जाते असं. सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ग्रामीण ते ग्रामीण प्रकारात स्थलांतर कोणाकोणाचं होते, 1 ते 4 वर्ष गाव सोडल्यामुळे कुटुंबासोबत, 5 ते 9 वर्ष त्यातच आलं, 10 वर्ष व त्यावरचे त्यातच, हे सगळ्यांचं स्थलांतर होते असं आपण लक्षात घेऊ. चला थोडंसं काय सांगा पुढे जाऊ, पुढचे मुद्दे बघणं सुरू करू. बघा या ठिकाणी इथे काय म्हणते, सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये एकूण स्थलांतर या प्रकारात सर्वात जास्त. हे एकूण शब्द एकूण सांगा, लोंढा कोणाकडे, शहराकडे, म्हणून कसं म्हणून सांगा ग्रामीण ते नागरी, असं एकूण स्थलांतर जास्त आहे, ग्रामीण ते काय सांगा नागरी, हे लक्षात घेऊ आपण. नेक्स्ट बघा प्रश्न 52 इथे काय म्हणते, सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये पुरुषांचे सर्वात जास्त स्थलांतर 10 वर्षे व त्यावरील कालावधीमध्ये कोणत्या प्रकारात झाले, तर ग्रामीण भागातून ग्रामीण भागात, बरोबर आहे. हे शिक्षण याचं कारण राहील, बरोबर आहे. सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये एकूण स्त्रियांचे सर्वात जास्त स्थलांतर व त्यावरील कालावधीमध्ये या प्रकारात झालेले आहे. 2011 म्हणजे महाराष्ट्र एकूण स्त्रिया एकूण म्हणजे आता हे सर्व प्रकारच्या स्त्रिया आलेल्या आहेत त्याच्यामध्ये, तर हे विशेष प्रश्न नागरी ते कसं सांगा ग्रामीण असं झाले 2011 नुसार. आता बघा, सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये 1 वर्षापेक्षा कमी कालावधीत सर्वात कमी स्त्रियांचे स्थलांतर, म्हणजे 1 वर्षाच्याही कमी कालावधीमध्ये कुठे, ग्रामीण ते नागरी, म्हणजे विवाह होऊन कुठे सांगा शहरात. नेक्स्ट बघा, सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये एकूण स्थलांतरात सर्वात कमी स्त्रियांचे सर्वात कमी एकूण स्थलांतर, एकूण म्हणजे सर्व प्रकारचं स्थलांतर, त्याच्यात सर्वात कमी एकूण मध्ये म्हटलं तर ग्रामीण ते नागरी, म्हणजे ग्रामीण पासून नागरीकडे. सगळ्यात ग्रामीण भागातून नागरीकडे येणारे कोण राहील, पुरुषांचं प्रमाण जास्त आहे एकूण मध्ये, बालक, लहान मोठे, पुरुष, म्हातारे, कामगार सर्व. त्याच्यामध्ये कोणाची क्वांटिटी कमी राहील सांगा, स्त्रियांची कमी राहील एकूण मध्ये. सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये एकूण स्थलांतरात सर्वात जास्त व्यक्तींचे स्थलांतर, सर्वात जास्त व्यक्ती ग्रामीण ते ग्रामीण, त्या स्त्रिया, मुलं सर्व. 2001 व 11च्या जनगणनेची तुलना केल्यास महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त फेरबदल जन्मानंतर स्थान बदल मध्ये होऊ शकतो. बिलकुल पॉसिबल आहे. जन्मानंतर स्थान बदल कसं, मुलगी कुठे जाते, सासरी जाते, बरोबर आहे. जन्मानंतर स्थान बदल, मुलं कुठं शिकायला जातात, लक्षात घ्या असं. सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त स्थलांतरांची टक्केवारी कशामुळे, विवाहामुळे. सन 2001 व 11च्या जनगणनेची तुलना केल्यास महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी स्थलांतरामधील फेरबदल कशामुळे होतात, तर इतर कारणामुळे, म्हणजे व्यवसाय, शिक्षण, इतर कारणे, रोजगार यांच्यापेक्षा 1% काय सांगा, अदर काही जे कारणे त्याचे जास्त होतो असं गृहीत धरू. सन 2001 व 2011च्या जनगणनेची तुलना केल्यास महाराष्ट्रामध्ये टक्केवारीमधील सर्वात जास्त फेरबदल रिकामी जागा या प्रकारात झालेले आहेत. तर कशामध्ये, जन्मानंतर स्थान बदल, म्हणजे मुली म्हणा, सर्व मुलं म्हणा. तर हे प्रश्न येतात, चॅप्टर कालचा तुम्ही व्यवस्थित समजून घ्यायचा आणि हे प्रश्न विचारले जातात आणि त्याची काय सांगा योग्य उत्तरं द्यायची. मुद्दा समजला सर्वांना, बघा.